शिक्षकांच्या सन्मानासाठी सक्रिय लढा मी ॲडव्होकेट पद्माकर बालुसामाळे देत आहे. तो शिक्षक भरतीसाठी आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी गेली कित्येक वर्ष विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर शिक्षकांसाठी लढत असताना आज महत्वपूर्ण ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. तो म्हणजे कंत्राटी शिक्षक भरतीचा GR फायनली रद्द झालेला आहे. मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नुकतंच मला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि यावेळी माननीय आमदार माजी कपिल पाटील सर यांच्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांशी फोनवरती चर्चा झाली होती आणि त्यांनी आज बोलवलं होतं. त्या GR वरती पुढची कार्यवाही नक्कीच मी करत आहे, मला थोडा वेळ द्या असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. आणि आज जेव्हा त्यांना मंत्रालयात आपण भेटलेलो आहोत तेव्हा त्यांनी शालेय शिक्षण आयुक्तांकडे पाठवलं, शालेय शिक्षण मंत्रालय विभागाकडे पाठवलेलं आहे 4थ्या माळ्यावरती आणि अशा पद्धतीने आज GR रद्द झालेला आहे. त्याची कॉपी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक असेल, व्हॉट्सअपची सुद्धा लिंक असेल, ती जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. त्याचबरोबर त्याची कॉपी सध्या माझ्याकडेही आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. कारण मित्रांनो, हा GR रद्द होणं तितकंच गरजेचं होतं, कारण जी दुसरी टेट आहे त्याचबरोबर तिसरी टेट आहे, दुसरी टेटची सेकंड फेज आणि तिसरी टेटची या सर्वांवरतीच याचा परिणाम होणार होता आणि फायनली हा GR आता रद्द झालेला आहे. तो आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहात. आजची तारीख तुम्ही पाहू शकता 10 फेब्रुवारी आणि तुम्ही आज सही सुद्धा पाहू शकता. याच्यावरती डेट सुद्धा आहे तुषार महाजन सरांची. आणि खरंच यासाठी शालेय शिक्षण आयुक्त त्याचबरोबर शिक्षण मंत्री आणि मंत्रालयातले सर्व अधिकारी यांचे मनापासून आभार. कारण कंत्राटी शिक्षक भरतीसाठी सर्वच प्रयत्न करत होते, रद्द कशी करता येईल त्यासाठी. सर्वप्रथम युवा विद्यार्थी असोसिएशन असेल, कांबळे सर असतील यांनी, त्याचबरोबर शिवनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष मी ॲडव्होकेट पद्माकर बालुसामाळे सतत याचा पाठपुरावा करत होतो आणि तुम्ही सर्व या विजयाचे शिलेदार आहात. आज हा GR रद्द झाला आहे, त्यामुळे बऱ्याच जागा वाढणार आहेत पोर्टलला आणि त्या म्हणजे झेडपीच्या जागा 1 ते 5च्या जास्त करून वाढलेल्या तुम्हाला दिसणार आहेत. सो जो GR 5 सप्टेंबरला निघाला होता, तो GR शुद्धीकरण करण्यासाठी आपण लढलो, तेव्हा तो 23 सप्टेंबर 2024ला काढण्यात आला. तो सुद्धा रद्द करण्यासाठी आज एवढे महिने आपण कंटिन्यू रस्त्यावरची लढाई लढत आहोत आणि प्रत्येक आमदार खासदारांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि आता फायनली तो GR रद्द झालेला आहे. यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कारण ते कोणाचं यश नाही, एकाचं यश नाही. यासाठी शिक्षण मंत्र्यांची सुद्धा आपण वारंवार भेट घेतलेली आहे. आपली अभियोग्य तथा बेरोजगार DED BED हे